चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा हे पुनर्वसित गाव असून येथील नागरिक अनेक वर्षांपासून विविध मूलभूत समस्यांना सामोरे जात होते। विशेषतः शासनाकडून मिळालेल्या जागेचा सातबारा उतारा मिळावा ही प्रमुख मागणी प्रलंबित होती। कागदपत्रांच्या अभावामुळे गावकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे तसेच मालकी हक्क सिद्ध करणे कठीण जात होते। या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी एकत्र येत माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या होत्या। त्यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत प्रक्रिया वेगात पूर्ण केली आहे। अखेर दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी कोळसा येथे शासनातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून लाभार्थ्यांना सातबारा उताऱ्याचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाला माजी मंत्री शोभाताई फडणवीस प्रमुख उपस्थिती म्हणून लाभल्या। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभुनाथ शुक्ला, मुख्य वनसंरक्षक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पक चंद्रपूर, तर प्रमुख अतिथी म्हणून कुशाग्र पाठक, उपसंचालक बफर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पक अजय चरडे, उपविभागीय अधिकारी मूल उपस्थित होते। यावेळी बोलताना शोभाताई फडणवीस यांनी सांगितले की पुनर्वसित गावातील नागरिकांना न्याय मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे। कोळसा गावातील नागरिकांची मागणी रास्त होती आणि ती पूर्ण झाल्याचा मला आनंद आहे। भविष्यातही गावाच्या इतर विकास कामांसाठी आपण कटिबद्ध राहू। प्रभुनाथ शुक्ला यांनीही वनक्षेत्राशी संबंधित पुनर्वसित गावांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज व्यक्त केली आहे। तसेच प्रशासनाने समन्वय साधून नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर गजानन वलकेवार, अनिल संतोषवार यांच्यासह वन विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाभार्थ्यांना सातबारा उतारे प्रदान करताना अधिकाऱ्यांनी पुढील प्रक्रियेबाबत मार्गदर्शनही केले। सातबारा उतारे मिळाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून यामुळे त्यांच्या मालकी हक्कांना अधिकृत मान्यता मिळाली आहे। आता शासकीय योजना, शेती संबंधित सुविधा यांचा लाभ घेणे सोपे होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। गावकऱ्यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल माजी मंत्री शोभाताई फडणवीस तसेच संबंधित प्रशासनाचे आभार मानत उर्वरित मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची मागणी यावेळी केली आहे। 2021 पासून सुरू झाला। आज ताई म्हणत खरोखर आपण 5-6 वर्षात झालं, 5 इयर्स झाला आणि हे 7-12 काही टेक्निकल कारणामुळे जे आहे ना, याच्या जे महसूल गाव आहे त्याप्रमाणे याच्या याला दर्जा प्राप्त न झाल्याने आपण ते सगळे 7-12 मिळू शकला नाही आणि त्यामुळे सगळे जे गव्हर्नमेंटचे जे स्कीम आहे त्याचा लाभ प्राप्त झाला नाही। आणि आपण 2025 मध्ये ग्राम हे जे आपण महसूल दर्जा ताईच्या जे नेतृत्वाखाली आणि यांच्या फार पाठपुरावा, कारण की ते फारच म्हणजे किचकट टाईपची गोष्ट होते, कारण की जे त्यामध्ये सगळे केंद्र सरकारचे ऑर्डर होतं आणि त्यामध्ये या ठिकाणी निर्णय घेणे सगळ्यांकडं ते फार सोपे न होता। पण ताईने सतत पाठपुरावा केला आणि त्यामुळे 2025 मध्ये याच्या महसूल गावाचा दर्जा मिळाला आणि आता आज 7-12 प्राप्त झालेला। आता 7-12 प्राप्त झाल्यामुळे आता तुम्ही तुमच्या शेताचे मालिक लवकरच आपण त्यांच्याकडून घेऊ आणि ते तुम्हाला सोबत घेऊन जाऊन कुठली जमीन तुम्हाला पसंत आहे त्या पद्धतीने पट्टे मिळतील। त्यानंतर गोशीखुर्दचं पाणी आपल्याला पाहिजे आहे, ते 1 किलोमीटरवर आहे, कोल्हापूरपासून इकडे आणायचं, त्याच्याबद्दल आपण सर्वे करायला सांगितलेलं आहे। लवकरच त्याचाही निर्णय जिल्हा परिषद शिवसाहेबांना आम्ही नुसतं पत्र दिलं किंवा आम्हाला पिण्याच्या पाण्याच्या ओपन वेल पाहिजे, आपण 1 मागितली, त्यांनी 2 दिल्या। ते म्हणाले गाव मोठं बसेल तर आपण 2 बाजूला 2 देऊ आणि त्या विहिरी आता मंजूर झालेल्या आहेत। तुमच्याकडे म्हणजे BDO साहेबांकडे पैसे पण आलेले आहेत आणि लवकरच कुठे बांधायचे हे मात्र गावकऱ्यांनी ठरवायचं आहे। कुणी असं समजू नये की माझ्या म्हणण्याने आले आहे त्यामुळे माझ्याच घरासमोर झाली पाहिजे असा विषय कोणी ठेवू नये। हे गावकऱ्यांचं काम आहे। गावाच्या सोयीसाठी जिथे बांधायचे असेल तिथे आपल्याला 2 विहिरी बांधता येईल। आता यानंतर अजून बरेच काही प्रश्न आहेत आपले। उद्या पांदान रस्ते करायचे आहे, ते BDO साहेबांच्या हातात आहे, आपण त्यांना पत्र दिलेलं आहे आणि ते पण मंजूर करून देतील। आता हळूहळू का होईना आपला पूर्ण या ठिकाणी अडचणी आहेत त्या आता मॅक्झिमम जे आहे तो मुख्य होतं महसूल गाव डिक्लेअर करणं आणि त्याच्यासाठी आपल्याला उशीर झाला। जोपर्यंत महसूल गाव डिक्लेअर होत नव्हतं तोपर्यंत पट्टे देता येत नव्हते, जमिनीचं मोजमाप करता येतं, कारण तुम्हाला नंबरच नव्हते। महसूल गावाला नंबर नसल्यामुळे आपण काही करू शकलो नाही, परंतु आता नंबर आला आणि 8 महिन्यामध्ये आपण बरीच मोठी मदत। ब्युरो न्यूज 7 मराठी मूल, चंद्रपूर।